हवेली तालुक्यातील समन्वय समितीची बैठक आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली। यावेळी नागरिकांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे कामे होत नसल्याबाबत तक्रारी केल्या। यानंतर आमदार अशोक पवार यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले। यावेळी अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांच्या कामामध्ये हलगर्जीपणा असल्याचे दिसून आले। काही खात्याचे अधिकारी उपस्थित नसल्याची नाराजी व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवाची नोटीस बजावणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले। लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वन विभाग, भूमी अभिलेख, महसूल विभाग, पोलीस विभाग, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते। स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज हवेली तालुक्याच्या समन्वय समितीची बैठक सर्किट हाऊसला पुण्यामध्ये संपन्न झाली। अशोक बापूंनी त्यांच्या हवेली तालुक्यातल्या काही प्रश्नांच्या संदर्भात सगळे अधिकारी बोलवले होते। या अधिकाऱ्यांच्याकडून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे। बापू, आज नक्की आपण जी या ठिकाणी समन्वय समितीची बैठक घेतली, कोणत्या अधिकारी आले होते, किती प्रश्नांचा मार्गी लावले आपण? इथं आज आपण पाहिलं असेल की समन्वय समिती फार महत्त्वाची असते। आज ज्या ज्या अधिकाऱ्यांना आपण कळवलं होतं त्यातले काही अधिकारी आलेले नाहीत। मी निश्चितपणे कमिशनर साहेबांशी बोललो। आता ते म्हणले मला एक लेखी पत्र द्या, मी कारवाई करतो। मी ते पत्र देणार आहे, कारण शेवटी सामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे। महसूल खात्याबद्दल मी नाराज आहे की साध्या गोष्टी एकाचं कायदेशीर नाव बदलले, त्यांनी सगळी पूर्तता केली तरी त्याला हेलपाटे मारू जाम केलं आहे। काही नोंदीच्या गोष्टी, त्या नोंदीच्या गोष्टी पण वेळेवर होत नसेल तर काय उपयोग आहे? मग या ठिकाणी राज्याचे सगळे प्रमुख मोठमोठे जनता दरबार घेतात, शासन आपल्या दारी करतो, हजारोनी लोक येतात आणि असे प्रश्न राहतात। हवेली तालुका आपला हा फार मोठा तालुका आहे, त्याची लोकसंख्या 35 लाखाहून जास्त आहे, त्यामुळं समस्या खूप आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त हवेलीमध्येच ह्या 11 गुंठ्याच्या नोंदी अडवल्या जातात। मला काय कळत नाही आणि बाकीच्या जिल्ह्यात बाकीच्या तालुक्यामध्ये चालू आहे। आमचं म्हणणं आहे जर तिथं चालू ते इथं का अडवता? मग तिकडं पण एक कायदा सगळ्याला सारखा आहे ना। हा कुठला कायदा आणला हवेली तालुक्यापुरता? याचा अर्थ काय कोणी वाली नाही असं म्हणायचं का ह्यांना? मग तर याच्या विरोधात पण मी आवाज उठवणार, कारण त्या ठिकाणी सगळ्याला समान न्याय असला पाहिजे। जलजीवनमधले बी अनेक प्रश्न इथं मगाशी आपण पाहिले। जलजीवनमधल्या पण खूप त्रुटी दिसल्या आम्हाला। आज ज्या वेळेला गावामध्ये कोट्यावधी रुपये सरकार त्या ठिकाणी खर्च करतं आहे आणि मग जलजीवनचे जे काही प्रश्न असतील ते सुटले पाहिजे। कसल्याही परवानगी न घेता करोडो रुपयाच्या चाललेल्या योजना तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे चालणार आहे का? कुठली गोष्टी परवानगी लागते का नाही? आज साधी गोष्ट आहे की एका गावातली पाईपलाईन खोदायची परवानगी नसताना मनानंच पाईप गाडायचे चाललेत आणि जेव्हा कोणीतरी सांगितलं अरे बाबा परवानगी नाही, तेव्हा आता परवानगीची कागदपत्र दिल्यात। अशा पद्धतीनं जलजीवनचं काम पण अस्ताव्यस्त दिसतंय मला। पाईप 2-2 वर्षापूर्वी येऊन गावात पडल्यात। शेवटी ते आज महाराष्ट्रातल्या आम जनतेचे पैसे, त्याला व्याजाचा मोठा भुर्दंड आहे, ते व्याज कोण भरणार जर 2-2, 3-3 वर्ष गावांनी पाईप येऊन पडल्यात? माझं म्हणणं आहे तुमचे सगळे पाईपलाईन जशी जशी खोदली जाईल त्यावेळेला ते पाईपलाईन आणायला पाहिजे। मग याच्यात आपण नेमकं काय करणार आहे, काय साध्य करतो आहे? हे चुकीचं 100% चाललेलं आहे। आजची समन्वय समिती परत लवकरात लवकर मला मीटिंग दुसरी लावावं लागणार आहे आणि त्यावेळेला शासन आपल्या दारी ह्याच्यामध्ये 2-3 खाती जे प्रमुख आहेत त्यात महसूल असेल, जलजीवन असेल, TLR असतील किंवा इतर जे प्रमुख MSCB असेल, हेच फक्त ठराविक खाती त्या ठिकाणी बोलून सामान्याला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल। ओके, राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।